मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही जावा फिरायला चाललेलो आहे शालीमारला. तर आम्ही शॉपिंग करायला चाललेलो आहे. आमच्याकडे गोकुळाष्टमी खूप मोठी असते, तर आम्ही त्याची शॉपिंग करण्यासाठी चाललो आहे. तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर शालीमारला. आता बसची वाट बघतोय. आता बस येईलच 5-10 मिनिटात. आता बस निघाला आहे. आता बस आलेली आहे आमची. आम्ही चाललो होतो शालीमारला. आता खूप छान सेल होता आणि सँडल पण खूप छान होते. तर माझ्या पुतणीला घ्यायचे होते, तर तिने 1-2 घेतले आणि ती म्हणे मग माई तू पण घे. तर तिने मला ब्लॅकवाले दाखवले, तर म्हटले मला नाही आवडली. तर म्हटले बघते मी एक ट्राय करून. तर दुसरी घातली हिलवाली. तर ती म्हणे ही घेऊन टाक, छान दिसते तुझ्या पायाला. तर मग मला आवडली, मग मी पण घेऊन टाकली. त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे. तर बघा मार्केटमध्ये किती गर्दी आहे. तर आता रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, परत गणपती आहे, त्याच्यामुळं सगळं डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी लोक येतात. खूप गर्दी होऊन जाते. तर माझ्या जावेला हँडपर्स पण घ्यायची होती. तर आम्ही बघितले तिथे 1-2, तर तिला जी आवडली तिने ती घेतली. आणि तिथं स्लिम बॅग पण छान होत्या, मोठ्या पर्स पण छान होत्या. तर भरपूर व्हरायटी होती. आणि पर्स घेतल्यानंतर मग तिथं बाजूलाच सेल होता, तर आम्ही त्या सेलमध्ये गेलो. तर सेलमध्ये कॉस्मेटिक, परत क्रॉकरी आयटम, भरपूर मोठा सेल होता आणि वस्तू पण खूप छान होत्या. तर आम्ही म्हटलं चला बघून तर येऊ कसं आहे. तर मग आम्ही गेलो. तर तिथं छान छान वस्तू होत्या. 10 रुपयापासून स्टार्टिंग होती, तर 500-600पर्यंत होती. तर बरंच आम्ही वस्तू घेतल्या तिथं. तर आता पुढे आलो, कारण आम्हाला डेकोरेशनसाठी देवासाठी कपडा घ्यायचा होता. तर मग आम्ही कटपीसच्या दुकानात गेलो. तर तिथं भरपूर व्हरायटी होती, पण जसं आम्ही डेकोरेशन करायचं होतं तसं आम्हाला कपडा मिळत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही 2-3 कटपीसच्या दुकानात फिरलो आणि मग जसं पाहिजे तसं भेटला. तर मग घेतला मी 5-15 मिनिटात घेतला. तर माझी पुतणी मग त्या दुकानवाल्याला दाखवत होती का आम्हाला असं कपडा पाहिजे, असं डेकोरेशन करायचं. तर तिथं व्हरायटी भरपूर होती, पण जसं कपडा पाहिजे ना तसं मिळत नव्हता. तुम्ही बघा किती छान छान असे नेटचे, परत चमकीचे भरपूर कपडे होते तिथं. मग तो आम्हाला सांगत होता का हा घ्या, तर हा तुम्हाला पटकन व्यवस्थित लावता येईल. मग तो आम्हाला करून पण दाखवत होता, तसं असं डेकोरेशन करायचं होतं आम्हाला. तर मग आम्ही तिथं 15 मीटर कपडा घेतला. कपडा घेऊन झाल्यानंतर मग आम्ही तोरणाच्या दुकानात गेलो, कारण आम्हाला पाळण्यासाठी तोरण लागत होतं आणि देवाच्या रूममध्ये पण लावायचे होते तोरणं. तर भरपूर तिथं माळा वगैरे होत्या. तर मग मी पण बघितल्या, तर छान माळा होत्या तिथं. तर मग आम्ही 2 डझन घेतल्या पाळण्यासाठी आणि पूर्ण रूमला लावायचे होते, त्याच्यामुळे त्या वेगळ्या 10 घेतल्या. आणि काही असे सुट्टे गुलाबाची फुलं वगैरे असतात, तर ते बघितले डेकोरेशनसाठी पाळण्याला लावायचे होते आम्हाला. तर भरपूर असं खरेदी केली आम्ही देवपूजेची. तर तिथं देवाचे मुकुट घेतले, हार घेतले, खूप छान छान वस्तू होत्या. तर झुंबर पण बघितलं, तर झुंबर नव्हतं एवढं खास वाटत. तर बऱ्याच वस्तू घेतल्या. तर त्यांनी आम्हाला पाळणा दाखवला, तर आम्हाला खूप आवडला. पण मग तो एवढा खास नव्हता वाटत, मूर्ती बसली नसते त्याच्यामध्ये. तर म्हटलं थोडा छोट्यातलं पाहिजे नव्हतं आम्हाला. तर खूप व्हरायटी दाखवली, पण त्यांच्याकडे छोटे पाळणे नव्हते. तर मग आमचे अण्णा म्हणे मग मी आणेल, तुम्ही नका घेऊ. मग आम्ही फक्त बघितले आणि आमच्याकडे 1-2 पाळणे घरी पण आहे. तर बघू आता कोणता लावायचा तो. मग बघितल्यानंतर मग आम्ही तिथनं गेलो. तर आता तिकडनं निघालो आम्ही. तर आम्हाला पुढे अजून खरेदी करायला जायचं होतं. तर अचानक नंदा भेटल्या आणि त्या पण गोकुळाष्टमीच्या खरेदी करण्यासाठी आलेल्या होत्या. तर त्या सांगत होत्या आम्ही हे घेतलं ते घेतलं. तर त्यांना पण देवासाठी कपडा घ्यायचा होता, त्यांना वेलवेटचा. तर त्यांना मिळत नव्हता. तर त्यांना म्हटलं तिकडं मेन रोडला भरपूर कटपीसची दुकान आहे, तर तिकडे जा. त्याच्यामुळे असा कलरचा घ्यायचा होता, दाखवत होते आम्हाला. तर भरपूर अशा गप्पा वगैरे मारल्या. तर म्हणे आम्हाला सांगायचं ना, मग आपण संगे चाललं असतं. म्हटलं आमचं एवढं फिक्स नव्हतं आज जाऊ उद्या जाऊ असं चाललं होतं.
तिथनं निघाल्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो तर इथे ज्वेलरीचं दुकान होतं. तर सगळं देवासाठी ज्वेलरी मिळते या दुकानात. तर भरपूर व्हरायटी होती, मुकुट, पाळणे, परत देवाचे आसन, देवाचे कपडे, भरपूर व्हरायटी होती. तर आम्ही भरपूर बघितलं, काही घेतलं पण. तर खूप छान छान पाळणे होते. तर आता आमची सगळी खरेदी करून झाली आणि आता आम्ही घरी निघणारच. तर म्हटलं काहीतरी नाश्ता करूया, खूप भूक लागली. तर नाश्त्याला जायचं तर बघितलं नेमकी बस लागलेली होती. तर म्हटलं आता ही बस गेल्यानंतर बस मिळणार नाही, तर मग आम्ही पहिले बसमध्येच बसलो, मग नाश्ता नाही केला. तर आज बसला पण खूप गर्दी होती. तर बघा बसायलासुद्धा जागा नव्हती, मग उभं राहूनच गेलो आम्ही. तर मंडळी, आत्ताच आम्ही शालीमारवरून आलेलो आहे. तर मी डायरेक्ट गावाला आली, कारण भरपूर सामान होतं ना. तर मग इकडंच आमची गोकुळाष्टमी होणार आहे देवाची, तर मग इकडंच सामान घेऊन आले मी. तर अशी एवढी शॉपिंग केली. मी तुम्हाला दाखवते मी आम्ही काय काय घेतलं. तर ही छान असे कृष्णाच्या मूर्तीसाठी छान असे डायमंडचे ड्रेस घेतलेले बघा. काही घेतलेला छोट्या मूर्तीला घेतलेला आहे. आणि हा आमची एक सर्वात मोठी मूर्ती आहे ना, त्याला घेतलेले पूर्ण डायमंड लावलेले. परत या देवालाच्या माळा आणलेल्या आहेत, कारण आमच्याकडे कृष्णाच्या 2-3 मूर्तीत ना, मग एक मोठी एक छोटी अशी सगळ्या मूर्तींना छान छान माळा आणलेल्या आहेत. आणि काही छोट्या मूर्ती आहेत, तर त्यांना पण अशा छोट्या माळा आणलेल्या आहेत. आणि देवासाठी फेटा आणलेला आहे, तर त्याला पण असे डायमंड लावलेले आहेत बघा. आणि हे देवाच्या याच्यासाठी तोरण आणले, पाळण्यापाशी लावण्यासाठी तोरण आणलेले. आणि हे माळा त्या डेकोरेशनसाठी आम्ही ते असं ठरवले का आम्हाला काहीतरी ते मखर सारखं बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी हे डेकोरेशनसाठी लागणारे ह्या माळा आहे, या 2 आणल्या. आणि ह्या झेंडूच्या फुलांसारख्याच दिसतात बघा, ह्या 2 आणल्या. आणि हा एक कपडा आणलाय, हा 15 मीटर आणलाय कपडा. तर याचा आम्हाला ना पूर्ण असं पाईपने आम्ही डेकोरेशन करणार आहे. पाईपने आम्ही त्याला चौरंग बनवणार आहे, त्याला पूर्ण डेकोरेशन करणार आहे मंडप सारखा. तर मी बनवल्यावर तुम्हाला दाखवेलच. तर आम्ही ते उद्या करणार आहे डेकोरेशन. आणि हे देवाच्या याला मूर्तीसाठी आणलेले हेवेल, बासुरी वगैरे लावण्यासाठी, तर त्याला हेवेल आणलेले. आणि हे मूर्ती सारे आणलेले छोटे, हे देवाच्या इथे बाजूला ठेवण्यासाठी आणलेले. आणि हे इतके आणलेत बघा मोठे. याचं पण आम्हाला काहीतरी डेकोरेशन करायचं आहे, तर मी तुम्हाला दाखवेलच आम्ही कसं करणार आहे. तर उद्या पूर्ण दिवसभर जाणार आहे आम्हाला डेकोरेशन करायला. आणि परत ह्या अशा फुलांच्या डायरेक्ट पॅकेट माळा आणलेले आहेत. हे डायरेक्ट 1 डझन मिळतात, तर मग आम्ही 2 पॅकेट आणलेले. एक फक्त पिवळ्या फुलांचं आणलेले आणि एक मिक्स फुलांचं. आणि एक तोरण आणलेले दरवाजासाठी लावण्यासाठी देवाच्या तिथं छान असं मल्टी कलरमध्ये ते लावणार आहे. परत ही देवासाठी बासुरी, आमच्याकडे एक मोठी मूर्ती आहे, तसेच त्या मूर्तीसाठी मोठी बासुरी आणलेली बघा. ती पण छान आहे, पूर्ण डायमंडची बघा. आणि हे डेकोरेशनसाठी लागणारे टेप आहे, सेलो टेप. आणि ह्या कृष्णाच्या मूर्तीसाठी माळा आणलेल्या आहेत, मोठ्या मूर्तीसाठी. आणि याच्यामध्ये पण माळाच आहे, तर मी ते काय आता ओपन नाही करत. आणि हे 2 आणलेले आम्ही जेवढं फराळ वगैरे बनवणार आहे ना, तर हे सगळं देवाला उपर दाखवण्यासाठी, देवाचं पूर्ण देवापाशी उपर दाखवण्यासाठी 2 आणलेले. आणि काही फुलांच्या माळा पण आहेत, ही आपण भरपूर आणलेली, म्हणजे पूर्ण रूमला सजवणार आहे आम्ही. तर अशी एवढी खरेदी केली. अजून आहे पण आता टाइम नाही, कारण मला आता भाजीला पण जायचं आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि मी मार्केटमध्ये आली, कारण मला भाजी घ्यायची होती. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, शुभरात्री.